ड्रोन जे आहेत ते निकामी करण्यात आलेले आहेत। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाकचा ड्रोनच्या माध्यमातून हल्ला, मात्र हा ड्रोनचा हल्ला सुद्धा निष्क्रिय झालेला आहे। हा हल्ला सुद्धा परतवून लावण्यात आलेला आहे। जम्मू काश्मीरच्या नगरोटामध्ये पाककडून ड्रोननं हल्ल्याचा प्रयत्न झालाय। भारत पाक सीमेजवळ पाकची नागरी विमानं उडत आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय, नागरी विमानांच्या आडून पाककडून ड्रोन हल्ला जो आहे तो केला जातोय। काल सुद्धा पाकिस्तानची हीच रणनीती होती की नागरी विमानांचा वापर जो आहे तो करण्यात आलेला होता। त्यांनी त्यांची हवाई हद्द जी आहे ती बंद केलेली नव्हती आणि रात्री 7:30-8च्या नंतर या ठिकाणी नागरी विमानांचा वापर त्यांच्या हद्दीमध्ये जो आहे तो करण्यात आलेला होता, जेणेकरून या नागरी विमानांच्या आडून त्यांच्याकडून ड्रोन आणि मिसाईलचे हल्ले जे आहेत ते केले जातील। मात्र भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। नागरी वस्त्या, धार्मिक स्थळ आणि एअरपोर्टला पाकिस्तानकडून टार्गेट केलं जात आहे। कराची ते लाहोर पाककडून नागरी विमान सेवा जी आहे ड्रोन हल्ल्यांसाठी ती सुरू झालेली आहे। पाकिस्तानची वेगळीच खेळी जी आहे ती म्हणावी लागेल। माणुसकी शून्य पाकिस्तान, त्यांना कुठलीही पर्वा नाहीये। फक्त भारतावर हल्ले करणं, भारताच्या नागरिकांवर हल्ले करणं, नागरी वस्त्यांना टार्गेट करणं, धार्मिक स्थळांना टार्गेट करणं, एअरपोर्टना टार्गेट करणं, एअरबेसना टार्गेट करणं, एवढंच त्यांचं लक्ष राहिलेलं आहे। मात्र भारताकडून त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। पोखरणमध्ये पाककडून तुर्कीच्या ड्रोनद्वारे हल्ला करण्यात आलेला आहे। हेच तुर्कीचे ड्रोन आहेत जे निष्फळ ठरलेले आहेत, निष्क्रिय ठरलेले आहेत। त्याच्या प्रत्येक हल्ल्याला, या प्रत्येक ड्रोनला पाडण्यात आलेला आहे, निष्क्रिय करण्यात आलेला आहे। भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमनं निष्क्रिय केलेले आहे। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू आलेले आहेत। पाकिस्तानमध्ये काही ठिकाणी हल्ला झालेला आहे। बारामुल्लामध्ये 8 ते 10 स्फोटांचे आवाज जे आहेत ते ऐकू आलेले आहेत। नापाक हल्ले करून पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडतंय, सातत्यानं तोंडघशी पडतंय। कोणकोणत्या भागांमध्ये ड्रोन आणि मिसाईलच्या माध्यमातून हल्ले होत आहेत, प्रत्येक अपडेट्स आपण या ठिकाणी पाहताय। ड्रोन हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। फिरोजपूरमध्ये जो ड्रोनचा हल्ला झालेला होता त्याच्यामध्ये एकाच कुटुंबातील 3 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। एक कुटुंब पूर्णपणे याच्यामध्ये जखमी झालेलं आहे। या ड्रोन हल्ल्यामध्ये 3 जण जखमी झालेले आहेत। जीवितहानी काहीशी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्तानकडून सलग दुसऱ्या दिवशी सीमा भागामध्ये ड्रोननं हल्ले जे आहेत ते सुरू झालेले आहेत। धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा पाकचा नापाक इरादा जो आहे तो पुन्हा एकदा समोर आलाय। आज पाकिस्तानकडून भारतामधील 4 राज्यांना टार्गेट करण्यात आलंय। जम्मू, राजस्थान, पंजाब आणि गुजरातमध्ये ड्रोननं हल्ले करण्यात आले। भारताने पाकचे ड्रोन हल्ले पूर्णपणे परतवून लावलेले आहेत। भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला केलाय। महत्वाची बातमी आपण पाहताय, आताच्या घडीची महत्वाची आणि मोठी बातमी, भारताकडून पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला केला जातोय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतानं हा प्रतिहल्ला केलेला आहे। POK मध्ये हा प्रतिहल्ला जो आहे तो करण्यात आलेला आहे। भारताने पाकिस्तानवर जबरदस्त प्रतिहल्ला केलेला आहे। पाकिस्तानकडून तोफगोळे डागले जात आहेत, ड्रोननं हल्ला केला जातोय, मिसाईलनं हल्ले केले जात आहेत आणि भारताकडून सुद्धा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे।